हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. आता तो निर्णय कोणता? तर 12 वर्षापेक्षा अधिक काळ जमीन किंवा घर ताब्यात असल्यास मालकी हक्क मिळतो का? तर फ्रेंड्स, व्हिडिओ पूर्ण बघा, लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला पाहूया आपण सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय कोणता. तर आता लँड ओनरशिप लॉ म्हणजेच भाडेकरू बराच काळ भाडे देऊन नंतर घर मालकाला घर रिकामी करून देणार नाही असे सांगताना बऱ्याचदा आढळून येते. आता व्यवहारात आपण पाहतो की खूप वर्षानुपासून वर्षानुवर्षे एखादा भाडेकरू आपल्या घरात राहतो आणि तो खालीच करून देत नाही. तर अशा वेळेस काय करावे? तर अनेकदा यावरून दोघांमध्ये वाद निर्माण होतो. अनेकदा भाडेकरू आणि घर मालक यांच्यात कोणत्या ना कोणत्या कारणावरून वाद होतात. जर एखादा भाडेकरू सतत कंटिन्युअस 12 वर्षे घरात राहत असेल तर तो त्या मालमत्तेवर मालकी हक्क सांगू शकतो. आता या नियमाबद्दल लोकांना अनेकदा माहिती नसते, त्यामुळे असे झाल्यास मालकाच्या हातून मालमत्ता निसटून जाऊ शकते. खूप वेळ भाड्याने देऊन राहिल्यानंतर भाडेकरू आपल्या मालमत्तेवर कब्जा करू शकतो अशी भीती प्रत्येक घरमालकाला वाटते. आता अशा अनेक बातमी समोर येतात आणि कायद्याने काही परिस्थितीमध्ये भाडेकरूंना असा अधिकार दिला आहे की एखाद्या ठिकाणी दीर्घकाळ राहिला तर त्याचा ताबा त्या घरावर राहू शकतो. तर कायद्यानुसार खरंच भाडेकरू मालमत्तेचा मालकी हक्क सिद्ध करू शकतो का? आणि घर मालकाला या बाबतीत काय काय अधिकार आहे? आता हे आपण जाणून घेऊया की भारतीय मर्यादा कायदा मीन्स इंडियन लिमिटेशन ऍक्ट 1963 नुसार विशेष कायदा असल्याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला कोणत्याही जमिनीच्या मालकीचा दावा करायचा असेल तर त्याने 12 वर्षाच्या आत त्या जमिनीच्या मालकीचा कायदेशीर दावा केला पाहिजे. जर त्या व्यक्तीने जमिनीच्या टायटल बाबत मीन्स जमिनीच्या ओनरशिप बाबत कोणताही कायदेशीर दावा करण्याची प्राथमिक प्रक्रिया न करता 12 वर्षाहून अधिक काळ घालवला असेल, म्हणजेच 12 वर्ष निपटून गेलेली आहेत, त्यावरून 12 वर्ष झालेली आहेत, त्यानंतर तो ओनरशिप साठी काही दावा वगैरे टाकत असेल तर त्याच्या दाव्यात वेळ मिळेल आणि त्याला त्या शीर्षकावर कोणताही कायदेशीर दावा करण्याचा अधिकार नसेल. तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण माहिती. थँक्यू.